सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. देवाच्या नावाला गौरव देऊ. आपण आजचा हा सुंदर दिवस त्याच्या आपल्या आयुष्यामध्ये जोडला आणि पुन्हा एक वार फिरून त्याच्या पवित्र मंदिरात तो आपल्याला त्याची उपासना आणि आराधना करण्यासाठी घेऊन आला. यावेळेस आपण वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो परमेश्वर पित्या. तुझं नाव उंचवितो प्रभू परमेश्वरा. आजच्या शबातवारी प्रभू, तू तुझ्या पवित्र मंदिरात आम्हा तुझ्या लेकरांना तुझ्या राजस्थानासमोर घेऊन आला त्याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वर पिता. प्रभू परमेश्वरा, आम्हाला तू सहाय्य प्रभू परमेश्वरा, जे तुझं वचन आहे प्रभू परमेश्वरा ते समजण्यासाठी आणि त्या वचनाप्रमाणे प्रभू चालण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य प्रभू परमेश्वरा. आज प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, या ठिकाणी तुझं वचन गाजवत असताना तुझ्या वचनाला होणारं सर्व अडखळण प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू आम्ही बांधतो. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, या वचनाला प्रभू परमेश्वरा तुझ्या लेकरांच्या अंतःकरणात पेरण्यासाठी प्रभू परमेश्वरा त्यांचा अंत करून तू सुपीक कर प्रभू परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही घटले जाऊ देत, तू उंचावला जा प्रभू परमेश्वरा. या समयाला सर्व प्रार्थना विनंती धनतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. प्रभू उठला आहे. खरोखर आपण त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला गौरव देत आपण त्याच्या राजासनासमोर आलो. आजचा शबातवार पवित्रपणे पाळण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला सहाय्य पुरवलं आणि तो आपल्याला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आला, जेणेकरून जसं शास्त्रवचन सांगतं की असे दिवस येत आहे की माझे लोक आत्म्याने आणि खरेपणाने माझी उपासना आणि आराधना करतील. आज खरंच जर आपल्यामध्ये ती आत्मिकता किंवा आत्मीयता नसती, देवाचं भय नसतं, तर कदाचित आपण इथं नसतो. आपण जो शास्त्र भाग वाचला, अनुवादाचा ग्रंथ 5वा अध्याय आणि 12 ते 15 ही वचनं आपण ऐकली. अनुवादाच्या ग्रंथामध्ये या जी शास्त्रवचनं आपण वाचली, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ही, ज्या 10 आज्ञा परमेश्वरानं मोशे कर्वे इस्रायलाला दिल्या होत्या, त्यापैकी एक आज्ञा या ठिकाणी आपण वाचतो. ती काय आहे? मी पुन्हा एकदा आपल्यासाठी वाचतो. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांस सांग, जर कोणा पुरुषाच्या स्त्रीचे माफ करा, मी चुकीचं काढलं. अनुवाद 5 सॉरी अनुवाद 5 12 ते 15. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे. 6वा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे. त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशु अथवा तुझ्या वेशीच्या आत असलेली विदेशी यांनीही करू नये, यासाठी की तुझ्याप्रमाणे तुझ्या दासदासींनाही विश्राम मिळावा. हे ज्या वेळेस 10 आज्ञा आपण म्हणतो की देवानं 10 आज्ञा दिल्या, 10 आज्ञाच्या वेळेस आपण वाचतो किंवा आपण ऐकल्या असतील, ही आज्ञा खरंच आज्ञा वाटते का आपल्याला? हा प्रश्न आपण प्रत्येकाला विचारा. कारण ज्या इतर आज्ञा आहेत त्या आज्ञा आहेत खूप प्रॅक्टिकल करायला सांगितलेलं आहे. हे पण प्रॅक्टिकलच आहे. खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको. तू देवाला आपण इथं वचन सांगतं, देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्षी देऊ नको. या सर्व गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी आपल्याला काहीतरी उद्देशाने करायला सांगितलेलं. पण इथं या आज्ञेमध्ये, ही जी तिसरी आज्ञा आहे, या तिसऱ्या आज्ञेमध्ये देव आपल्याला काय सांगत आहे? तो आपल्याला सांगत आहे की आराम करा, विश्रांती करा. आणि ती विश्रांती करण्यामागं देवानं खूप मोठी एक योजना आपल्यासाठी आखून ठेवलेली आहे. का आपण म्हणजे आपण आता काम करतो, संडे किंवा रविवार आपल्यासाठी हा विश्रांतीचा वार झालेला आहे. कारण आपल्याला ऑफिसला सुट्टी असते फक्त रविवारची. बऱ्याच जणांना कॉल सेंटर्समध्ये वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असते. मग तो दिवस कदाचित ते शब्बात म्हणून पाळतात. कारण शब्बात म्हणून तो दिवस कसा पाळला जावा याच्याविषयी देखील आपल्याला शास्त्र सांगतं. पण ज्यावेळेस आपण या इतिहासामध्ये आपण पाहतो, इस्रायल लोक ज्यावेळेस दास्यामध्ये होते, गुलामगिरीमध्ये होते, त्यावेळेस फारो राजानं त्यांच्यावर जुलूम आणि जबरदस्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि तो फारो त्या इस्रायल लोकांविरुद्ध एवढा कठीण झाला होता की त्या लोकांना सुट्टीच दिवशी वाटत नव्हतं. फक्त काम आणि कामच करून घेऊशी वाटत होतं. म्हणून त्यानं त्याच्यावर अधिक कर लादला, अधिक बोजा लादला. जिथं ते 1 वीट करायचे तिथं त्यांना 2-2, 3-3 विटा करायला सांगण्यात आल्या.
आणि ती परिस्थिती त्या इस्रायलाची अशी झाली की ते स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या फारोच्या भीतीपायी ते काम करू लागले आणि ज्या देवानं त्यांना निवडून वेगळं केलं होतं त्या देवाची उपासना कशी करावी हे त्यांना माहीतच नव्हतं. पण देवानं त्याचा दास मोशे याच्या करवी त्यांच्यासाठी 10 आज्ञा ज्या वेळेस पाठवल्या त्या आज्ञांमध्ये एक सर्वात महत्त्वाची मला ती थोडीशी मजेशीर वाटते. कारण कोणता देव तुम्हाला म्हणतो आराम करा? कारण आपण म्हणतो की सगळं कारण खरंच आज आपण जर आराम करणारे असतो ना तर आज कुठंतरी आपण पार्टीसाठी गेलो असतो. पण जे आपण या पवित्र मंदिरात आलेलो आहोत आपल्या प्रत्येकाला त्या देवाचं वचन माहीत आहे. कारण तो पवित्र शब्दात पवित्रपणे पाळण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. ह्या इस्रायल लोकांना तो पवित्र शब्दात वार पवित्रपणे पाळायचा कसा हे माहीतच नव्हतं आणि ह्यासाठी देवानं मोशे करवी त्यांना सांगितलं की हा जो शब्दात वार आहे हा पवित्रपणे माझ्यासाठी पाळा. ही एक कराराची खून त्यानं इस्रायल लोकांसाठी दिलेली होती आणि ही इस्रायलाच्या लोकांना ही खून देत असताना त्यानं एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेस तुम्ही गुलामगिरीमध्ये होतात, तुम्ही त्या फारोच्या गुलामगिरीमध्ये होतात, तुम्हाला तुमच्यावर काम लादलं गेलं होतं, पण मी जो तुमचा देव आहे तुमचं ओझं हलकं करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही सतत कामाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नका, तुम्ही त्या ओझ्याखाली दबून राहू नका अशी देवाची इच्छा होती आणि ती इच्छा देवानं त्या मोशे करवी त्याच्या लोकांना कळवली. आज आपली देखील परिस्थिती अशीच काहीशी आहे. बऱ्याच वेळेस आपण आपल्याच लोकांना विचारतो किंवा मी स्वतः बऱ्याच वेळेस उत्तर दिलेली आहेत, खूप बिझी शेड्यूल चाललंय, खूप काम आहे, खूप बिझी आहे, संडेला चर्चला नाही दिसलो तरी खूप बिझी आहे, आज मीटिंग आहे, आज कॉल आहे, आज म्हणजे कारणं भरपूर आहेत, काम भरपूर वाढलंय, कामाचा व्याप भरपूर वाढलेला आहे. त्या तत्कालीन परिस्थितीशी आपण आज आपल्या आजच्या परिस्थितीचा विचार करणं, त्या दोन्ही परिस्थितींची तुलना करणं गरजेचं आहे. आज आपली परिस्थिती त्या इस्रायली लोकांसारखी झालेली आहे का? कारण त्यावेळेसचे इस्रायल लोक त्या फारोच्या आधिपत्याखाली होते, गुलामगिरीमध्ये होते आणि ते काम करतच होते. त्यांना माहीतच नव्हतं रेस्ट घ्यायची, आराम करायचा. ते नुसतंच काम करत होते कारण त्यांना ते काम केल्यावर खायला मिळणार होतं. आपल्यालाही विदाऊट काम करता किंवा काम न करता आपल्याला काहीच खायला मिळणार नाही, काम करावं लागतंच. पण देवाची इच्छा ही नाही की तुम्ही सतत काम करावं, तुम्ही ब्रेक घ्यावा, तुम्ही विश्रांती घ्यावी, तुम्ही विसावा घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. म्हणून देवानं ज्या 10 आज्ञा त्याच्या लोकांना दिल्या, त्याच्या लोकांनी मी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्याच्या लेकरांसाठी दिल्या. कारण तो म्हणतो मी माझ्या लेकरांसाठी या सर्व काही गोष्टी करत आहेत. जे कोणी माझी ही वचने वाचतात, पाळतात आणि त्याप्रमाणे वर्तन करतात ती माझी लेकरं आहेत असं परमेश्वर म्हणतो. आपण जाणून घेणं गरजेचं आहे की आज जे आपण जगाच्या वेगळे केलेले लोक आहोत, निवडलेले लोक आहोत, आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तरीही बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या कामामध्ये प्रेशर वाढतं. प्रेशर कुकरसारखं आमच्याकडं आता बऱ्याच इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये प्रेशरची परिस्थिती आहे. कारण बऱ्याच लोकांचे जॉब जात आहेत. काहीतरी नवीन करून दाखवण्याची एक धडपड, काहीतरी नवीन काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक तळमळ प्रत्येकामध्ये आहे आणि स्वतःचा जो जॉब आहे, स्वतःचं जे काम आहे ते सिक्युअर करण्यामागं प्रत्येकजण लागलेला आहे. कामाची प्रत्येकाला गरज आहे कारण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुमचे EMIचे हप्ते आहेत, घर भाडं आहे, तुमच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, मुलांची शाळा, बऱ्याच गोष्टी त्या पैशावर अवलंबून आहेत, जो पैसा आपण आपल्याला काम केल्यावर मिळतो. आज त्या इस्रायल लोकांसारखीच आपली परिस्थिती झाली आहे का? आपण काम करतो, आठवडाभर काम करतो, 6 दिवस काम करतो. परमेश्वरानं मी विचार करत होतो की ज्यावेळेस परमेश्वरानं उत्पत्तीमध्ये आपण वाचतो की सर्व काही निर्माण केलं आणि तो 6व्या दिवशी ज्यावेळेस 7व्या दिवशी ज्यावेळेस तो म्हणला की सर्व काही चांगलं, तो आराम करायला लागला. हा परमेश्वराचा गुणधर्म आहे. त्यांनी उगाचच नाही सांगितलं की त्याच्या लेकरांनी आराम करावं, कारण त्यानं देखील हेच केलं होतं. 7व्या दिवशी त्यानं सर्व सृष्टीची निर्मिती केल्यानंतर 7व्या दिवशी शास्त्र आपल्याला सांगतं त्याने विश्रांती घेतली, त्यानं आराम केला. आज आपण फक्त काम काम काम. मी कुठं आहे? कामावर. मी कुठं आहे? कामावरच असतो. सकाळ दुपार संध्याकाळ. औषधांच्या गोळ्या म्हणजे डॉक्टरांच्या औषधासारखं झालेलं आहे आपल्याला की कामाचं औषध, कामाची गोळी आपल्याला मिळत नाही, पण त्या कामामुळे आपण थकून मात्र जातो.
कामाचा ताणतणाव आपल्यावर बऱ्याच वेळेस पाहायला मिळतो. आणि अशीच परिस्थिती त्या इस्रायल लोकांची झाली होती. कामाच्या ओझ्याखाली ते दबलेले असताना आज आपण देखील विचार करणं गरजेचं आहे की आज आपण त्या कामाच्या ओझ्याखाली दबत आहोत का? कारण आपल्याला शास्त्रवचनं माहीत आहेत. आपण खरं तर या वचनातून, या आज्ञेमधून देवाची इच्छा आणि देवाचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण तो जसा वागतो तो म्हणतो, जसं मी राहिलो तसं तुम्हीही वागा. प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणतो, जसा मी आहे तसे तुम्ही असा, माझं तुम्ही अनुकरण करा, असं आपल्याला तो सांगतो. आणि तसं अनुकरण करत असताना आपण ज्यावेळेस म्हणतो की काय अनुकरण करायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला शास्त्र सांगतं की तो भर पहाटे उठून प्रार्थनेसाठी डोंगरावर जात, तो अरण्यामध्ये जात, वेळ काढून तो प्रार्थनेसाठी अरण्यामध्ये जात, डोंगरामध्ये जात. कारण काय होतं त्याचं? कारण तो देवाशी जी सहभागिता आहे ती सहभागिता मिळवण्यासाठी, देवासोबत ती सहभागिता प्रस्थापित करण्यासाठी तो जात होता. आणि आपण शास्त्रामध्ये बरेच दाखले आहेत जिथं पाहतो, जिथं वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आराम केला. ज्यावेळेस आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मचव्यामध्ये झोपी गेला होता, तो आराम करत होता. आणि मोठ्या लाटा येऊ लागल्या आणि ते लाटांनी सर्व काही तो मचवा भरू लागला. सर्व शिष्य गडबडले. येशू ख्रिस्ताची झोप डिस्टर्ब केली त्यांनी. तो थकला होता. कारण मोठ्या गर्दीसमोर जाऊन त्या लोकांसाठी प्रार्थना करणं किंवा त्या लोकांमधून सैतान किंवा भूत काढणं ही जी गोष्ट आहे ही खूप साधी सोपी गोष्ट नव्हती माझ्या प्रियांनो. तो जे काम करत होता सुवार्ता प्रसाराचं, लोकांना पश्चाताप करण्यासाठी जे सांगत होता, लोकांना जे सांगत होता की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, ती सांगण्याची ती सुवार्ता तो सांगण्याचा जो प्रयत्न करत होता, त्या प्रयत्नामध्ये तो थकत होता. आणि तो पूर्ण मनुष्य असल्यामुळं तो थकवा त्याच्यात जाणवत होता. तो थकवा असल्यामुळं आपण पाहतो की तो बऱ्याच वेळेस विश्रांती करताना आपल्याला दिसतो. पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की तो वेळ काढून आपल्याला शिष्यांना सांगत होता की माझ्यासाठी आता तुम्ही लुकरुचु वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 22 ते 25 वचनामध्ये सांगितलेलं आहे. लुकरुचु वर्तमान 8वा अध्याय आणि 22 ते 25 ही वचनं. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नंतर असे झाले की येशू आपल्या मचव्यात बसला आणि सरोवरा पलीकडे जाऊन त्याच म्हणाला, तेव्हा तो त्यांनी सोडला. नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला. मग सरोवरात मोठे वादळ उठले आणि मचव्यात पाणी भरू लागले. ते संकटात सापडले. ही परिस्थिती आपल्याला माहिती आहे की अशा परिस्थितीमध्ये देखील तो त्या मचव्यामध्ये झोपलेला आहे. कारण ज्यावेळेस मनुष्य खूप काम करतो आणि थकतो ना, त्यावेळेस तो आरामाची झोप घेतो. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे अंग मेहनतीचं काम करतो त्याच वेळेस आपल्याला खूप चांगली झोप लागते. ख्रिसमस सगळ्यांकडे का कोणाकडे आला नाही ख्रिसमस, किंवा ख्रिसमसची तयारी कोणाकडे चालू झाली नाही असं नाही आहे. कालच खूप काम केलं आहे मी, कारण शनिवार माझ्यासाठी आरामाचा दिवस असतो. पण मम्मीनी आणि माझ्या पत्नीने मला सांगितलं की आपल्याला घरातलं काम करायचं आहे, थोडंच करायचं आहे. थोडं म्हणता हे झालं खूप काम केलं असं मला वाटतं. पण धन्य आहे माझ्या माता आणि भगिनींची, कारण त्या अविरत काम करत असतात. कारण देवानं जे दान स्त्रीला जे दिलेलं आहे, कदाचित मी म्हणन पुरुषांना ते दिलेलं नाही. कारण रोजचं काम म्हणजे घरकाम नाही करायला जमत आपल्याला. घरातली साफसफाई वगैरे करणं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीकडे सहज दुर्लक्ष करतो आणि त्याचा कसर म्हणतो एकदाच निघतो. कारण तो काल अनुभव घेतला मी. पंखे पुसणं, झाडून घेणं, धूळ साफ करणं, सर्व काही गोष्टींची आपल्याला गरज असते. सण आला म्हणजेच फक्त आपण ह्या गोष्टी कराव्या. आणि मग मला थोडीशी जाणीव झाली की जर ह्या गोष्टी रोज थोड्या थोड्या मी करत असतो ना, तर कदाचित मी एवढं थकलो नसतो, मला थकवा जाणवला नसता. पण मी एकदाच काम केलं आणि सगळं ओझं घेतलं. हां मी आहे, कारण मी कमिटमेंट दिली होती. 5 दिवस मला काही त्रास देऊ नका, 5 दिवसानंतर शनिवार येतोय, शनिवारी आपण काम करू. आणि मला माझा शब्द पाळणं गरजेचं होतं.
कारण मी म्हणालो होतो की शनिवार नंतर कामाला सुरुवात करायची, सर्व साफसफाईची कामं करायची. आणि ही कामं करत असताना मला जाणवलं की आराम गरजेचा आहे. कारण थकलो, खूप लवकर थकलो, कारण त्या कामाची सवयच नाही. जे काम मी म्हणतो ते काम मी एका ठिकाणी बसून करत असतो, अंग मेहनत नाही करत. आज आपल्या कामाचं स्वरूप देखील बदललेलं आहे, मनुष्याच्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण एका ठिकाणी बसून काम करतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी, मी जसं म्हणलो की बऱ्याच इच्छा अपेक्षा घेऊन मनुष्य काम करत असतो. कोणीही उगाचच काम करत नाही. घरची जबाबदारी असते, संसाराची जबाबदारी असते, आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण काम करत असतो. ते काम करत असताना आपला शारीरिक थकवा जरी येत नसला तरी आपल्याला मानसिक थकवा मात्र नक्कीच आलेला असतो. आपण खचलेलो असतो, कारण कदाचित बॉससोबत थोडीशी बाचाबाची होती, कारण बॉस म्हणतो हे असंच कर तसंच कर, वेळेमध्ये कामच पूर्ण होत नाही, तू वेळेमध्ये कॉलच जॉईन करत नाही, तू वेळेमध्ये मीटिंगलाच येत नाही. अशा घटना माझ्यासोबत झाल्या मागच्या आठवड्यामध्ये. आणि ही सत्य परिस्थिती आहे की ज्यावेळेस अशा परिस्थितीतून आपण जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला देवासोबतचा जो कनेक्ट आहे किंवा देवासोबतचा जो संबंध आहे तो कदाचित दुरावत चाललेला आहे. कारण ज्यावेळेस आपण जग आणि जगातील कामाकडे ओढले जातो त्यावेळेस देवापासून आपण दूर आणि दूर जात असतो. हे मला हा अनुभव मी घेतला. आणि मी सांगतो की ह्या गोष्टींसाठी आपण, जसं मी या गोष्टीचा या वेळेस मी काय बोलावं याचा विचार करत होतो. म्हणलं थकवा प्रत्येकाला येतो, काम प्रत्येक जण करत आहे, पण या कामामध्ये सहाय्य पुरवणारा देव आपल्याला या थकव्याविषयी काय सांगत आहे. तो तर म्हणतो की तुम्ही शब्दातवार पवित्रपणे पाळा आणि तुम्ही विश्रांती घ्या. मला सगळ्यात पहिलं काय आठवलं असेल ना ते हे वचन आहे, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. आणि हे जे वचन आहे हे मला, अनाथ म्हणजे घरातले आईबाप तर आहेत, पण असं वाटतं ना की कुठं आलो आणि कुठं फसलो. म्हणजे काम करतोय 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 आणि काहीच हाती लागत नाही. बऱ्याच वेळेस असं होतं. कारण मी जे म्हटलं आजची जी लाईफ आहे किंवा आजचं जे जीवन आहे एवढं धकाधकीचं झालेलं आहे की ज्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहेत. माझ्या समस्या वेगळ्या आहेत, तुमच्या समस्या काही वेगळ्या असतील, पण प्रत्येक जण समस्येला तोंड देत आहे. त्या इस्रायल लोकांची देखील तीच परिस्थिती होती. आणि शास्त्रातून आपण हे शिकणं गरजेचं आहे. देव आपल्याला ज्यावेळेस वेगळं करतो त्यावेळेस तो आपल्याला म्हणतो की जे काम तुम्ही करत आहात ते काम करत असताना तुम्ही जो 7वा दिवस आहे तो पवित्रपणे पाळण्याची गरज आहे. आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये 31वा अध्याय आणि 12वं वचन आहे. निर्गम माफ करा, मी मोबाईलमध्ये वापरतो, मला थोडंसं, कोणाला मिळालं असेल तर वाचा कृपया. निर्गम 31:12. नाही, आमेन. निर्गम 31:12 वचन असं सांगतं, अभिषेकाचे तेल व पवित्र स्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप ह्या गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली त्याप्रमाणे करावे. कराराची खून म्हणून पाळावायचा शब्बात दिवस. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना आणखी सांग की तुम्ही माझे शब्बात अवश्य पाळावेत. शब्बात पाळणं ही काही साधारण गोष्ट नाही आहे. देवाच्या दृष्टीनं ही एक कराराची खून आहे, जो त्यानं लावून दिलेला नियम आहे, जो आपण त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शास्त्र आपल्याला सांगतं, आपण उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की पहिलं जे महापातक आपण म्हणतो, महापातक जे घडलं ते आज्ञाभंग झाल्यामुळं. आणि जर आपल्याला ह्या 10 आज्ञांपैकी ही एक आज्ञा आपल्याला दिली आहे की तो पवित्र शब्बात पवित्रपणे पाळ, तर आपण तो पाळणं किती अत्यंत गरजेचं आहे.
बऱ्याच वेळेस आपण स्वतःला कष्ट करून घेतो. आपण म्हणतो की मी काम केलं नाही तर माझ्या घरचं काय होणार. कारण आज बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती आहे. मी माझे काही मित्र आहेत, काही ओळखीचे आहेत, जे पाहतो की कामामध्ये एवढे व्यस्त झालेले आहेत की घरातल्या लोकांना ते वेळ देत नाहीत, घरातल्या लोकांनाच वेळ देऊ शकत नाही आहेत. आणि काही लोक 2-2 कामं करत आहेत. स्वतःची एक नोकरी आहे, ॲडिशनल एक काम करत आहे. का? कारण जबाबदाऱ्या वाढल्यात. कारण मला घरातल्या गोष्टी भागवायच्या आहेत, घरातल्या ज्या गरजा आहेत त्या भागवायच्या आहेत. आज आपलं जे लक्ष आहे ते जग आणि जगातल्या गोष्टी किंवा जगातल्या ज्या आपल्या गरजा आहेत त्या भागवण्याकडे आपण लक्ष देत आहोत. पण ज्या आपण ख्रिस्ती विश्वासणारे आहोत त्या आपण प्रत्येकानं जशी आपली शारीरिक गरज भागवण्यासाठी आपण काम करतो, तसं आपण आपली आध्यात्मिक गरज भागवण्यासाठी आपण तो शब्बातवार पवित्रपणे पाळण्याची अत्यंत गरज आहे. कारण जर तो शब्बातवार आपण पवित्रपणे पाळत नाही तर आपण त्या देवाशी फितुरी केल्यासारखं आहे. कारण ती आज्ञा जी देवानं आपल्याला देव केली मोशे करवी ती आपण मोडतो. यहेजकेलाच्या 20व्या ग्रंथात 10वं आणि 20वं जो वचन आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, शब्बात हा विसावा घेण्यासाठी आहे, शब्बात हा विश्रांतीचा आहे. आज आपण विश्रांती घेतो का? मग आज कारण रविवारचं चर्च काही आपलं पूर्ण दिवस नसतं. बऱ्याच वेळेस आपण 2 तासासाठी 3 तासासाठी मंदिरात येतो आणि ज्यावेळेस आपण घरी जातो त्यावेळेस पुन्हा आपलं जे काम आहे थोडं राहिलंय करून घेतो, कारण मला प्रॉब्लेम नको. पण देव आपल्याला ही जी आज्ञा देत आहे ती आज्ञा ह्यासाठी की आपल्याला शिस्त देखील लागावी. कारण आपल्याला त्यानं जे 6 दिवस आपल्याला देव केलेले आहेत त्या 6 दिवसांमध्ये आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. प्रत्येक काम आपल्याला ह्या दृष्टिकोनातून पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कळायला पाहिजे मी एखादं काम करण्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जर मी त्या कामासाठी प्लॅनिंगच करत नाही तर ते काम कधीच वेळेमध्ये पूर्ण होणार नाही. बऱ्याच वेळेस आपल्या म्हणजे असं होतं की आपण एखादं काम करतो आणि पूर्ण दिवसभर कामच करत राहतो आणि थकतो आणि असं थकून जातो की मग ते थकल्यानंतर आपली चिडचिड होते, कारण मी दिवसभर काम करतोय आणि माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही. पण काम करण्याचा वाटा हा आपण निवडलेला असतो. काम करण्यासाठी आपल्याला कोणी दुसऱ्याने सांगितलेलं नसतं. शास्त्र आपल्याला सांगतं की जर आपण योग्य वेळेमध्ये आपल्याला देव केलेलं काम जर आपण पूर्ण केलं तर निश्चितच त्याच्यानंतरचा जो वेळ आहे तो विश्रांतीचा वेळ आहे. कारण आज जर मी 20 वर्षाचा एखादा तरुण जर आपण पाहिला, 20 वर्षाच्या तरुणाची एक एनर्जी असते. तो ज्या पद्धतीनं काम करू शकतो ते काम तो 40 वर्षाचा झाल्यावर करू शकेल का? 60 वर्षाचा झाल्यावर तर करू शकेल का? नाही करू शकणार. वयोमर्यादा एक देवानं घालून ठेवलेली एक अशी अट आहे, असा नियम आहे ज्या ठिकाणी आपण पाहतो की मनुष्याची शक्ती ही क्षीण होत जाते, काळाप्रमाणे क्षीण होत जाते. आपण काम करण्यासाठी उत्सुक असतो पण शरीरच साथ देत नाही. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो आत्मा उत्सुक आहे पण शरीर मात्र कमजोर आहे, शरीर मात्र साथ देत नाही. पण कसलं काम करतो आपण? देवासाठी तरी काय काम करतो? आपल्याला खूप साधं सोपं सांगितलेलं आहे पवित्र शब्दात पाळण्याचं. आपल्याला काही एक्स्ट्रा करायचंच नाही आहे. इथं का दगडे धोंडे म्हणजे चर्च बांधायचं नाही आहे, प्रत्येक रविवार येऊन विटा आपल्याला उभ्या करायच्या नाही आहेत, नवीन लाकडं कापून बेंच तयार करायचे नाही आहेत. आपल्याला तो शब्दातवर फक्त पवित्रपणे पाळायचा आहे. देवाची हीच इच्छा आहे. कारण तुम्ही सतत काम करावं, सारखंच तुम्ही राबत राहावं, ओझ्याखाली राहावं, ही देवाची इच्छा नाही आहे. ज्यावेळेस आपण आपल्या सर्व कामामध्ये व्यस्त असतो त्यावेळेस आपण त्या देवाशी आपला डिस्कनेक्ट होतो. आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये देखील 8वा अध्याय आणि 34वं वचन म्हणतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. ज्यावेळेस आपण ती आज्ञा जी देवानं आपल्याला दिलेली आहे की तो शब्दातवार आपण पाळत नाही, म्हणजे आपण आज्ञाभंग करतो. आणि आज्ञाभंगाचं पातक ज्यावेळेस आपल्याकडून घडतं त्यावेळेस शास्त्र आपल्याला सांगतं की येशू देखील म्हणतो की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. जर आपण आज्ञाभंग करतो तर आपण पापाचा दास. मग आपण 12, 1, 2 वाजेपर्यंत नक्कीच काम करत राहणार. माझी देखील परिस्थिती आहे. कारण माझं शेड्यूल असं आहे की मी 1, 2 वाजेपर्यंत रात्री काम करत राहतो. पण मी प्रत्येक कामासाठी वेगळा वेळ दिलेला आहे. मला माहिती आहे मला
रात्रीपर्यंत जागावं लागणार आहे. माझी सकाळची कामं वेगळी आहेत. मी दुपारी एका विशिष्ट कामासाठी वेळ दिलेला आहे. संध्याकाळचा माझा ऑफिसचा टाईम वेगळा आहे. मी कामाचं नियोजन केलेलं आहे. घरातल्या कामाचं नियोजन मला जमत नाही आणि ते नियोजन न जमल्यामुळं काल खूप थकलो. म्हणजे पेन किलर खाऊनच झोपावं लागलं. अशीच आपली परिस्थिती होती ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. तो माझा शब्दातवार नव्हता कालचा. मी लकी आहे आणि बरेच लोक लकी आहेत. मी म्हणन की देवानं 2-2 शब्दातवार दिले आहेत. खरं तर शब्दातवार एकच आहे. 2 सुट्ट्या असतात बऱ्याच कंपन्यांमध्ये. आता मला शनिवार रविवार सुट्टी मिळते, पण मग शनिवारचा वार मी कशामध्ये खर्च करावा हा देखील मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. आणि मग मी म्हणालो की घरातल्या कामासाठी खर्च करायचा. तर मग मी घरातलं काम करण्यासाठी तो सर्व वेळ दिला. आणि मग मला आठवलं की ज्या गोष्टी मी रोज थोड्या थोड्या केल्या असत्या तर आज मी थकलो नसतो. आणि त्यावेळेस मग मी त्या गोष्टीविषयी विचार करू लागलो की हा जो थकवा आहे, हा थकवा माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. कारण माझं वय वाढत चाललं आहे. मी काही तरुण राहणार नाही आहे. म्हणून आता मी शिकलोय, कालच शिकलो, शब्द देताना जपून शब्द द्यायचा. आज काम करू थोडंसं, उद्या काम करू थोडंसं, परवा काम करू. कारण रोज काम केल्यानं तुमच्या शरीराला देखील सवय राहते त्या कामाची. कारण देवानं 6 दिवस काम केलं. संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्यावेळेस तो करत होता, तो 6 दिवस काम करत होता. सृष्टी निर्माण करणं म्हणजे भेळ बनवण्यासारखं वाटतंय का आपल्याला? आपण योबाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस वाचतो ना, त्यावेळेस खूप सुंदर ते संवाद आहे. आपण तो घरी गेल्यावर प्रत्येकानं वाचा, किंवा उत्पत्तीच्या ग्रंथात ज्यावेळेस आपण वाचतो, तो खूप सुंदर गोष्ट लिहिलेली आहे की सृष्टीची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस काय काय घटना घडल्या. आपण विचार, देवाला कधी असं वाटलं असेल का रे हे खोडून टाकावं? नाही. पण प्रत्येक दिवस ज्यावेळेस तो निर्माण केला, प्रत्येक दिवशी त्याने काहीतरी निर्माण केलं आणि तो म्हणाला हे चांगलं आहे, सगळं काही चांगलं निर्माण केलं. ज्यावेळेस आपण विसावा घेतो ना, किंवा ज्यावेळेस आपण रेस्ट करत असतो एखादं काम संपवल्यानंतर, त्यावेळेस आपण दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग देखील आपल्याला करता येतं. तो विश्रांतीचा जो वेळ आहे तो आपल्याला प्लॅनिंगसाठी देवानं दिलेला आहे. ज्यावेळेस जर आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करत नाही, किंवा आपल्याला देवानं देऊ केलेली जी वेळ आहे त्या वेळेचा उपयोग आपण देवासाठी कसा करावा, आपल्या फॅमिलीसाठी कसा करावा, मंडळीसाठी कसा करावा, हे आपल्याला जर कळतच नाही तर त्यातून आपल्याला काहीच निष्पन्न होणार नाही. आपण फक्त ओझाने दबलेल्या त्या गाढवासारखे होईल. आणि खूप सुंदर गोष्ट, म्हणजे मी मागेही बोललेलो आहे गाढवाविषयी. गाढवांवर माझं खूप प्रेम आहे. गाढव आणि बैल मला खूप आवडतात. हे 2 प्राणी माझे खूप आवडत आहेत. कारण शास्त्र आपल्याला सांगतं की बैल आपल्या धान्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचा कोठिंबा ओळखतं, पण माझे लोक मला ओळखत नाहीत. आज आपण देवाला ओळखतोय का? देवाची इच्छा खूप साधी सोपी आहे. आपण त्याच्यासारखं वागावं, त्याचं अनुकरण आपण करावं. पण आज आपण जगामध्ये आहोत. आपण म्हणतो मी खूप स्वतःची डेव्हलपमेंट करत आहे, किंवा एक चांगलं पद मिळवण्यासाठी, चांगला पगार मिळवण्यासाठी माझी धडपड आहे. पण खरंच या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत का? उपदेशकाच्या पुस्तकामध्येच 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे. प्रत्येक गोष्टींचा एक समय आहे. आणि या समयामध्ये आपण ज्यावेळेस वाचतो, वचन असं सांगतं, सर्वांचा काही उचित काळ असतो, म्हणून भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्म समय, मृत्यू समय, रोपण्याचा समय, रोपलेले उपटण्याचा समय, वधण्याचा समय, बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय, बांधून टाकण्याचा समय, रडण्याचा समय, हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय असतो, धोंडे गोळा करण्याचा समय असतो. आलिंगन देण्याचा समय असतो व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय असतो, गमवण्याचा समय असतो, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय असतो. मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.
युद्ध करण्याचा, प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय असतो. युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. मनुष्य ज्याच्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ. उपदेशक म्हणत आहे प्रत्येक गोष्टीसाठी देवानं आपल्याला समय देऊन ठेवलेला आहे. तो योग्य पद्धतीनं आपल्याला हाताळता येणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीनं तो आपल्याला प्लॅन करता येणं गरजेचं आहे. मला देवानं देऊ केलेली वेळ मी कशासाठी खर्च करत आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी फक्त पवित्र शास्त्र आपल्याला मदत करू शकतं. आपण आठवडाभर आपल्या कामकाजामध्ये व्यस्त असतो. क्वचितच आपल्याला मी म्हणतो की पवित्र शास्त्र उघडण्याचा वेळ मिळतो. माझी ही परिस्थिती होती काही वर्षांपूर्वी, पण एक सवय लावून घेतली की रोज का होईना देवाचं एक का होईना वचन वाचायचं. ज्यावेळेस आपण आपल्या चांगल्या सवयी डेव्हलप करतो त्यावेळेस आपला जो देवासोबतचा समय आहे तो आपल्याला जास्त शांती देणारा, जास्त आनंद देणारा असतो. कारण ज्यावेळेस ही शास्त्रवचनं माझा असा हा अनुभव, ज्यावेळेस ही शास्त्रवचनं आपण वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेस देव आपल्याशी स्वतः बोलत असतो. आणि कोणी माणूस आपल्याला जे सांत्वन देऊ शकत नाही किंवा जी शांती आपल्याला देऊ शकत नाही, ती शांती, ते सांत्वन, तो आनंद या वचनांमधून मला मिळतो. बऱ्याच वेळेस घरामध्ये खूप काही बोलून किंवा खूप काही भांडणं करून असं टेन्शन येतं. काही गोष्टींवरून वाद होतात. असं हे नाही म्हणजे मी काही परग्रहावरून आलेलो नाही, माझी फॅमिली काही परग्रहावरची नाही आणि आपलीही नसेल मला माहिती आहे. वाद प्रत्येक घरामध्ये आहेत. कारण आपण त्या गोष्टी जाणूनच घेत नाही समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे नाही, मग वाद होतात. आणि त्या गोष्टीमुळं स्वतः खिन्न होतो, स्वतः डिस्टर्ब झालेला असतो. आत्मिक ओझं मी बऱ्याच वेळेस मी सांगत असतो, मी माझ्या पत्नीसोबत आमची तू मे बऱ्याच वेळेस होत असती. आणि ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण मी बऱ्याच वेळेस त्या गोष्टींमधून शिकत आलेलो आहे. त्या गोष्टींमधून मला कळतं की कारण हा एक काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे ती. मी सहज बसलो आणि मी उपवासामध्ये होतो. मी तिला सांगितलं मी उपवासामध्ये. ती म्हणली, आणि मी मोबाईलवर व्हिडिओज पाहत होतो, कॉमेडी व्हिडिओज होते. ती म्हणली तुम्हाला काय समजतं का नाही, तुमचा उपवास आहे, तुम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे, तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. हो, मी प्रार्थना करणं गरजेचं आहे, पण मी कुणाला तरी दिसावं म्हणून प्रार्थना करणं गरजेचं नाहीये. कुणाला तरी कळावं की मी उपवासामध्ये आहे, तुला माहिती आहे मी उपवासामध्ये आहे म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना करणं, मी तुझ्यासाठी वेगळा होणं गरजेचं नाहीये. आज ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेस असं नाही की आपण तो आनंद घेतला नाही पाहिजे. कारण मला ती उधळ्या पुत्राची गोष्ट आठवती. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो. त्या उधळ्या पुत्राचा एक मोठा भाऊ होता. त्या मोठ्या भावाचं जी परिस्थिती झाली ना, ज्यावेळेस तो उधळ्या पुत्र रिटर्न आला त्यावेळेस तो म्हणाला की बापाकडे गेला आणि तो म्हणाला की मी तर सर्व काही केलं, मी तर तुमची मेंढरं राखली, तुमची सर्व काही कामं केली. मग काय वचन सांगतं ते आपण ऐकू. 30 वचन सांगतं की पण ज्याने तुमची संपत्ती कसबेनी बरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा, त्याच्यासाठी तुम्ही पुष्ट वासरू कापले. तो खिन्न झाला होता, त्याच्या भावासाठी आनंद चालला होता, पण त्याच्या आनंदाचा किंवा त्याच्या त्या खिन्नतेकडे मला न्यायचं नाहीये. त्याच्या बापाने खूप सुंदर वचन त्याला एक गोष्ट बोलली. 31व्या वचनामध्ये वचन सांगतं, तो म्हटला, त्याने म्हटले, बाळा तू तर नेहमीच माझ्या बरोबर आहे आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. आज आपला सहवास देवासोबत आहे का? आणि जर आहे, आपण म्हणतो की होय मी देवाच्या सहवासात राहतो, देवाच्या सहभागितेमध्ये सतत राहतो, तर मी आनंद करणं गरजेचं आहे. देवानं मला रोखलेलं नाही आनंद करण्यापासून किंवा विश्रांती घेण्यापासून. त्या मोठ्या भावाला आनंद कसला झाला की इकडं आनंद चालू आहे, याचं दुःख झालं होतं त्याला. मी तर माझ्या बापाच्या सर्व गोष्टी ऐकतो. आपण कदाचित त्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा ऐकणारे असू, त्या परमेश्वराच्या सर्व आज्ञेप्रमाणे चालणारे, आचरण करणारे असू. मग आपल्याला असं वाटतं की देवा सगळं करूनही माझ्या जीवनात असं का?
माझ्या जीवनात काहीच चांगलं का होत नाहीये? हे त्या बापानं जे उत्तर दिलं ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे की बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे आहे ते सर्व काही तुझे आहे. देवानं आपल्याला सर्व काही देऊ केलेलं आहे. जर आपण त्याला आबा आणि बापा म्हणून हाक मारत असाल तर आपण त्या सर्व स्वर्गीय गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकतो. त्या देवानं देऊ केलेल्या गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकतो आणि तरच आपण त्या विश्रांतीच्या स्थानामध्ये जाऊ शकतो, त्या विश्रामासाठी आपण जाऊ शकतो. नाहीतर जरी आपण आराम करत असलो किंवा हे करत असलो, आराम आणि आळस या गोष्टींमध्ये ना खूप एक असं थिन लाईन आहे, एक खूप बारीक धागा आहे, बारीक लाईन आहे. आराम करणं म्हणजे आराम आणि आळस या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरं का. कारण बऱ्याच वेळेस मी शनिवारचा आळस करत होतो आणि काल खरं मला आरामाची गरज किंवा आराम या शब्दाविषयी मला जास्त कळालं. कारण याच्या आधी काम केलं नव्हतं, अंग मेहनतीचं काम केलं नव्हतं. जोपर्यंत तुम्ही काम करत नाहीत तोपर्यंत तुम्ही आरामही करत नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही काम करता, शास्त्र आपल्याला सांगतं तुम्ही आराम देखील करणं गरजेचं आहे. आणि आपण असा आराम करत असताना शास्त्र आपल्याला सांगतं की प्रभू येशूने देखील मार्क शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या शिष्यांना विसावा घेण्यासाठी सांगितलेलं आहे. वचन मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 31 आणि 32 ही वचनं आहेत. वचन असं सांगतं, तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांतात चला, थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जाण्याची देखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांतात गेले. परमेश्वर स्वतः शिष्यांना शिकवत होता की या गर्दीपासून लांब जा. ज्या जगामध्ये आपण राहतो, वर्दळीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जगत आहोत, त्या जगातून थोडासा वेळ आपण काढून आपण आराम करणं, आपण विश्रांती करणं देवाच्या दृष्टीनं देखील चांगलं आहे. ते गाढव, मी पुन्हा येतो त्या गाढवावर. जे गाढव खूप हुशार होतं, त्याने केला होता शहाणपणा. ज्यावेळेस त्याच्या मालकानं त्याच्या पाठीवर ओझं टाकलं होतं मिठाचं आणि तो घेऊन जात असताना तो पाण्यात पडला. त्याला वाटलं ते खूप ओझं जड आहे आणि तो पाण्यात ज्यावेळेस जातो त्यावेळेस ते मीठ विरघळून जातं. तो काम करत होता आणि तो ज्यावेळेस त्या पाण्यातून उठतो त्यावेळेस त्याला जाणवतं की मीठ ते ओझं जे आहे ते कमी झालेलं आहे. आपली देखील अशीच परिस्थिती होऊन जाते की रोज आपण काम करतो खरं, पण बारीक सारीक गोष्टींमध्ये आपण अडकून जातो किंवा दुर्लक्ष करतो आणि त्या दुर्लक्ष केल्यामुळं आपल्याला त्या कामाची सवय राहत नाही. आज बऱ्याच वेळेस आपण ह्या गोष्टीकडं विशेष करून ध्यान देणं गरजेचं आहे की मी जे काम करत आहे त्या कामातून मी फक्त माझं पोट भरण्यासाठी काम करत आहे का, आणि ते काम करत असताना देवानं ज्या गोष्टी मला सांगितल्या आहेत, त्या शिकवल्या आहेत, त्याप्रमाणे मी ते काम करत आहे का. कारण काम करत असताना त्या इस्रायलाच्या लोकांशी तुलना करणं गरजेचं आहे. आपल्याकडं ना आपल्याला प्रत्येकाला मनुष्य स्वभाव आहे की तुलना करण्याचा. त्याच्याकडं असं आहे तर माझ्याकडं तसं का नको, किंवा मला त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे. जर आपल्याला आपली परिस्थिती त्या इस्रायल लोकांपेक्षा चांगली झालेली आपल्याला जर पाहायची, तर देवानं आपल्याला लावून दिलेले जे नियम आहेत ते आपण पाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मार्क शुभवर्तमानामध्ये 2ऱ्या अध्यायात आणि 23व्या आणि 28व्या वचनामध्ये आपल्याला काय सांगतं ते आपण ऐकू. आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही प्रभू आहे. शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बातासाठी नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. विश्रांतीचा वार देवानं उगाचच तयार केलेला नाही, तो आपल्याला आराम करण्यासाठी दिलेला आहे. आज आपण या आनंदाच्या समयामध्ये आपण ऑलरेडी आलेलो आहोत. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या ऑफिसचं किंवा आपल्या कंपनीतलं काम करून घरातली कामं करायची, आपली बाहेरची कामं, सर्व कामं आपल्यालाच करायची आहेत. पण देवाची ही इच्छा आहे की तुम्ही थकून जाऊ नये, तुम्ही आराम करावा, तुम्ही विश्रांती घ्यावी.
कारण ती विश्रांती ज्या वेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला पुढच्या कामांसाठी देव सांगतो की तुम्हाला ते प्लॅनिंग करण्याची देव तुम्हाला ती प्रेरणा देत असतो. आणि बऱ्याच वेळेस आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपण या गोष्टीवर आपण ध्यान देणं गरजेचं आहे की जो शब्बातवार आपण पाळत आहोत तो पवित्रपणे पाळण्यासाठी देवानं आपल्याला आज्ञा दिलेली आहे. ही आज्ञा खरं तर मला हे फेवर वाटतं, मला देवानं आपल्यावर ही कृपा पुरवली की आपल्याला एक विश्रांतीसाठी वार दिला आहे. जर आपण देवानं हा विश्रांतीचा वारच निर्माण केला नसता तर आज आपण कदाचित त्याची भक्ती आराधना करण्यासाठी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये जमलोच नसतो. मग आपण कुठेही रस्त्याने येता जाताना आपण म्हणलो असतो, देवा मी कामाला चाललोय. तिथंच प्रार्थना झाली असती. प्रार्थना आपण करू शकतो, प्रार्थना कुठेही करू शकतो. देव तुमची प्रार्थना कुठूनही ऐकतो. पण एका विशिष्ट योजनेसाठी देवानं आपल्याला या शब्बाताची आठवण करून दिलेली आहे. तो शब्बात पवित्रपणे पाळण्यासाठी आपण आपल्या वचनावर अधिक भर देणं गरजेचं आहे आणि त्या वचनाप्रमाणे चालण्याची आज आपण गरज आहे. कारण ज्यावेळेस आपण त्या कामामध्ये गुंतून जातो त्यावेळेस जसं शास्त्र सांगतं की त्या सैतानाच्या आधिपत्याखाली आपण जगत आहोत. आपण आत्ताच्या युगामध्ये जगत असताना आणि ज्यावेळेस आपण त्या सैतानाच्या आधिपत्याखाली जगतो याचा अर्थ आपण त्या कामामध्ये ज्या दैहिक कामासाठी आपण आपला वेळ देतो देवापासून आपण दूर झालेलो असतो. ती देवासोबतची सहभागिता ती पुन्हा एकदा मिळवण्यासाठी, ती पुन्हा एकदा मोठी तयार करण्यासाठी, ते प्रेम पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी, त्या पित्याला आबा आणि बापा म्हणून हाक मारण्यासाठी हा शब्बातवार परमेश्वराने आपल्याला देऊ केलेला आहे. म्हणून ते एक सुंदर वचन आहे की म्हणजे ते गाणं आहे, मला आवडतं ते गाणं, पिक्चरचं गाणं आहे, भले बुरे ते घडून गेले असंच काहीतरी गाणं आहे. आणि त्याच्यात एक जे वचन आहे, आता विसावू या वळणावर, असं ते वळणावर आहे ना, तर मी ते वळणावर नाही घेत, कारण वळणावर खरं तर ॲक्सिडेंट्स होतात आणि आपण विसावणं गरजेचं आहे त्या वचनांवर. जी जिवंत देवाची वचनं आहेत त्या जिवंत देवाच्या वचनांवर आपण विसावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या वचनाद्वारे आपल्याला शांती मिळू शकते, त्या वचनाद्वारेच आपल्याला फक्त विसावा मिळू शकतो. देव करो आपल्याला त्या वचनाद्वारे अशी शांती आपल्याला मिळो जी आपल्यापासून कधीच कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि जरी आपण काम करत असाल तरी आपण आपल्या वेळेचं योग्य नियोजन करण्यासाठी देवानं आपल्याला दिलेला शब्बातवार आहे. तो शब्बातवार ज्यावेळेस आपण पवित्रपणे पाळू, आपल्या येणाऱ्या दिवसांसाठी योग्य नियोजन, योग्य कामाचं आपल्याला बॅलन्स आपल्याला करण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करणार आहे. कारण आज वर्क लाईफ बॅलन्स नावाचा जो प्रकार आहे ना, तो पाहायला मिळतो, तो बिघडलेला आहे. देव करो आपल्याला आपल्या आत्मिक, आपल्या शारीरिक आणि आपल्या सर्व कामासाठी आपल्याला तो सहाय्य पुरवो. आणि ते सहाय्य पुरवत असताना देवानं आपल्याला जो शब्बातवार दिलेला आहे तो विश्रांतीचा वार आपल्या प्रत्येकाला एक आनंद देणारा आणि एक नवीन शक्ती देणारा असो. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो माझ्या बापा. प्रभू परमेश्वर, आजच्या तुझ्या या पवित्र मंदिरामध्ये प्रभू परमेश्वरा, या भक्तीमध्ये प्रभू परमेश्वर तू आम्हाला सहाय्य पुरवलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वर पित्या. विशेष करून प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, हे वचन प्रभू परमेश्वरा तुझ्या लेकरांना प्रभू परमेश्वरा समजून सांगण्यासाठी प्रभू परमेश्वरा तुम्हाला सहाय्य पुरवलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो. माझ्याकडून झालेल्या सर्व चुका प्रधानची दैनिक कृपेने तू क्षमा कर. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनासाठी, तुझ्या या दयेसाठी प्रभू परमेश्वरा, या शब्बातवारासाठी प्रभू परमेश्वर. होय प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रत्यर्थ प्रभू परमेश्वरा हा आम्ही प्रभू पवित्रवार प्रभू परमेश्वरा पवित्रपणे पाळावा यासाठी प्रभू परमेश्वरा तू आम्हाला या ठिकाणी घेऊन आलास त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आमची प्रभू पात्रता नसताना प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रभू राखतोस, आम्हाला पाळतोस त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वजण प्रभू जसे आहोत तसे तुझ्या हातात सापडतो. सर्व प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन.